शेतकरी मित्रांनो, नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायर कंपनीच्या मकाऊ या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसंच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, फायदे, किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, बायर क्रॉप सायन्स ही जगातील कृषी क्षेत्रातील एक नामवंत कंपनी आहे. तसेच तिचे प्रोडक्ट अत्यंत जबरदस्त व युनिक आहेत. तर आज आपण त्यांच्या मकाऊ या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला मकाऊ या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर बायर क्रॉप सायन्स कंपनीच्या मकाऊ या कीटकनाशकामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहायला मिळत असतात. तर यामध्ये टेट्रानिलिप्रोल हे 10.8% व थायाक्लोप्रिड हे 30.25% आपल्याला SC म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. तर हे डायमाइड आणि निओनिकोटिनाइड ग्रुप मिळून बनलेले एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, आपण जर याची मोड ऑफ ॲक्शन बघितली तर टेट्रानिलिप्रोल, तर हे कीटकांच्या स्नायूंवरती परिणाम करते. त्यामुळे कीटकांना पक्षाघात होऊन त्या ठिकाणी कीटक मरण पावत असतात. त्याच पद्धतीने थायक्लोप्रिड, तर हे कीटकांच्या नर्व्हस सिस्टीमवरती परिणाम करते. तसेच यांच्या स्नायूंवरती परिणाम करून हे कीटकांना मारण्याचं काम करत असते. तर शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावरती पिकामध्ये आपल्याला काय फायदे हे मिळत असतात. तर हे पतंगवर्गीय कीटक जे येतात, तर त्यांना चांगल्या पद्धतीने नियंत्रण करण्याचं काम करत असते. त्याच पद्धतीने हे चावणाऱ्या, चघळणाऱ्या व रस शोषणाऱ्या किडींवरती चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण देत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावरती पिकामध्ये आपल्याला फायटोटॉनिक इफेक्ट दिसत असतो. त्यामुळे पीक आपल्याला तेजदार व हिरवेगार होताना दिसून येत असते. तसेच याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर टोमॅटो, वांगी, भात, भेंडी अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण मकाऊ या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. तसेच हे आपल्याला कोणकोणत्या किडींना नियंत्रण देत असते, तर थ्रिप्स, मावा, तुडतुडे, लष्करी अळी, बोंडअळी, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, सुरवंट अशा विविध प्रकारच्या किडींवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मकाऊ कीटकनाशक देत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, मकाऊ या कीटकनाशकाचे आपण प्रमाण काय घेऊ शकतो? जर आपल्याला एकरी वापर करायचा झाला, तर एकरी आपण 125 ते 150 मिली प्रति एकर याचा वापर आपण फवारण्यासाठी करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, याचा जर आपण किमतीचा विचार केला, तर याचं जे काही 125 मिलीचं जे काही पॅक आहे, आपल्याला साधारणतः 1000 ते 1100 पर्यंत बाजारामध्ये मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे व याचा वापर आपण विविध प्रकारच्या रसशोषक किडी तसेच अळीवर्गीय कीटकांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी करू शकतो. तरी कंपनी लेव्हलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला, तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायर क्रॉप सायन्स या कंपनीच्या मकाऊ या कीटकनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.